हाय फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत गुळ आंबा. आम्ही गावाला गेलो होतो ना यात्रेला, तेव्हा आम्ही ना कैऱ्या आणल्या होत्या, गोड कैऱ्या. त्याचं ना खूप छान असं म्हणजे गुळ आंबा तयार होतो. जवळपास आहे ना अर्धा किलोला थोड्याशा कमी आहेत, म्हणजे दोन्ही मिळून अशा पाऊण किलोच्या असतात. 2च कैऱ्यांचा आपण आज गुळ आंबा बनवणार आहोत. आणि आता ह्या पहिल्या आधी आहे ना धुवून घ्यायच्यात कैऱ्या. ते असं पाणी घेतले, त्याच्यामध्ये कैऱ्या भिजत ठेवलेल्या आहेत एक 5 ते 7 मिनिटं, कारण की त्याला चीक असतो ना, त्यामुळे त्या भिजत ठेवायच्या. 5-7 मिनिटं झाल्यानंतर आहे ना, आता झालेले आहे 5 मिनिटं, आपण यांना स्वच्छपैकी असं पुसून घेऊया या कैऱ्या, कारण की त्याला चीक वगैरे असतो ना, ते पूर्ण निघून जातो. त्यामुळे कारण ताज्या आहेत ना, शेतातून कालच काढलेले आहेत, त्यामुळे चीक आहे त्याला. तर आपण असं पुसून घेऊया. आता याची साल काढूया. ही अशी साल काढली, साल काढायची. कैऱ्यांची साल काढून झालेली आहे पूर्ण कैऱ्यांची. मी कैऱ्यांची साल काढून घेतली. आता हे खिसायचंय. माझ्याकडे कॅमेरा ठेवायलावरती जागाच नाही, त्यामुळे मला का दिसत नाही. हे असे घेतले. कैरी पूर्ण किसून घेतलेली आहे. आता अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, तो पण किसून घ्यायचा किंवा नाही का फोडून घेतला आहे मी तर. आणि ही विलायची घेतली थोडीशी, आणि हा खडा मसाला घेतला जेणेकरून गोड होत नाही, म्हणजे थोडासा चटपटा होतो. आपण चपातीसोबत नुसतं गुळ आंबा खाल्ला ना गोड लागतो ना, मसाला टाकला जेणेकरून चव लागली पाहिजे. कढई ठेवली, त्याच्यावर टाकला आहे थोडा कसा खडा मसाला. विलायची टाकली, ती थोडीशी फुटली, टाकली खिसलेली कैरी टाकून टाकली पूर्ण. गॅस एकदम मिडियम ह्याच्यावरच ठेवायचा जेणेकरून शिजायला वेळ मिळाला. आता घेतला आहे गूळ, तो फोडून घेतलेला आहे, ठेवला आहे जेणेकरून त्याला वेळ मिळेल, शिजायला पण वेळ मिळेल. कैरी असं 5 मिनिटं ठेवून द्यायचे. गूळ विरघळायला लागला आहे. आता एक गूळ करून असं सोडून द्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवून 5 ठेवून दिलेला आहे. आता बघितलं तर असा गूळ आंबा तयार आहे. आणि 5 मिनिटं आपण असं ठेवायचं, शिजायला थोडासा वेळ जायचा, 10 ते 15 मिनिटं शिजायला वेळ जायचा. एकदम मस्त चटपटीत आणि गोडाचा भात तयार झालेला आहे. थोडाच